प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा, सूत्रांची माहिती। कोल्हापूर पोलिसांकडून प्रशांत कोरटकरचा शोध सुरू। प्रशांत कोरटकरचा दुबईमधील फोटो व्हायरल, चर्चांना उधाण। दरम्यान प्रशांत कोरटकर चंद्रपूर परिसरात असल्याचा पोलिसांना संशय। पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक सुरू। शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील बैठकीला उपस्थित। शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार। बैठक सुरू होण्यासाठी पुण्यात अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा। शरद पवारही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला उपस्थित। हिंसाचाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच नागपुरात। फडणवीसांच्या उपस्थितीत आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक। फडणवीस हिंसाचाराच्या घटनेचा आढावा घेणार। हिंसाचाराच्या घटनेनंतर अद्याप 9 पोलीस स्टेशनच्या हद्दीत कर्फ्यू कायम। गणेशपेठ, कोतवाली, तहसील पोलीस स्टेशन, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, इमामवाडा, यशोधरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत संचारबंदी। संचारबंदीमुळे नागरिकांच्या जनजीवनावर परिणाम। नागपूर हिंसाचार प्रकरणातील पंचनामे पूर्ण। येत्या 2 ते 3 दिवसात मदत वाटप होणार। मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचे तात्काळ मदतीचे आदेश। जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांची माहिती। नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी 2घांना अटक। एमडीपीचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियरला बेड्या। हमीद इंजिनियरवर हिंसाचाराचा कट रचल्याचा आरोप। युट्यूबर मोहम्मद शहजाद खानला देखील अटक। नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपींची संख्या 105 वर। 10 अल्पवयीन मुलांचाही समावेश। पोलिसांकडून गुप्तचर यंत्रणेच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू। आरोपींची संख्या आणखी वाढणार। नागपूर दंगल प्रकरणातील आरोपी फहीम खानचा जामिनासाठी अर्ज। निर्दोष असल्याचं म्हणत सत्र न्यायालयात जामीन अर्ज। फहीम खानच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार। नागपूर हिंसाचार प्रकरणात डीसीपीवर हल्ला आणि महिला पोलिसांचा विनयभंग या दोन्ही केसची क्राईम ब्रांच चौकशी करणार। हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत 13 गुन्हे दाखल। नागपुरातील हिंसाचार प्रकरणी काँग्रेसची सत्यशोधक समिती आज नागपुरात। पोलीस प्रशासन नागरिकांशी चर्चा करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसची समिती प्रयत्न करणार। माझ्या कॅरेक्टरबद्दल वेडवाकडं बोलण्याचा प्रयत्न। ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांकडे माझ्यासाठी निरोप पाठवला। ठाकरेच म्हणाले, येऊन भेटा, तुमच्यासारख्या व्यक्तीची पक्षाला गरज। ठाकरेंच्या शब्दाचा मान म्हणून मातोश्रीवर गेले। चित्रा वाघ यांचा गौप्यस्फोट। ज्यांच्या डोक्यात बाई म्हटलं की बाबा जोडायला लागतो, अशा नीच विकृती मी माझ्या पायाला बांधून फिरते। चित्रा वाघ यांचा परबांवर पलटवार।